वडनेर भैरव, पिंपळगाव बसवंत, शिरवडे वणी, पिंपळनारे, धोंडगावन या चांदवड आणि निफाड तालुक्यातील त्याचबरोबर दिंडोरी तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या 1 ते 1.5 तासापासून ढगफुटीसारखा सदृश्य पाऊस हा या परिसरात झाल्याने अनेक नदी नाले जे आहे, ओळ आहे, त्यांना खूप असं पाणी आलेलं आहे आणि या पावसामुळे शेतकरी यांचे प्रचंड असे नुकसान झालेले आहे। कांदा उत्पादक शेतकरी त्याचबरोबर इतरही काही जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचं विविध पिकांचे नुकसान झालेले आहे। कांदा हा शेतामध्ये काढलेला आहे, त्याची पोळ मारलेली आहे, त्या पोळीखालून पाणी कांद्याच्या वाहत आहे। त्याचबरोबर साठवलेला जो कांदा आहे तोही भिजलेला आहे। सध्या हा जो सीजन आहे तो द्राक्ष हार्वेस्टिंगचा सीजन आटोपला जरी असला तरी द्राक्ष बागांना विश्रांती देऊन पुढील ज्याला आपण ऑक्टोबर छाटणी म्हणतो त्या ऑक्टोबर छाटणीसाठी एप्रिल जी छाटणी असते ती महत्त्वाची असते। सूक्ष्म घड निर्मिती म्हणजे गर्भधारणेचा हा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा काळ मानला जातो। जर असाच हा पाऊस पडत राहिला, कारण मागील जवळजवळ 8 दिवसापासून कमी अधिक प्रमाणात या परिसरामध्ये हा पाऊस पडत आहे आणि असाच जर हा पाऊस पडत राहिला तर द्राक्ष बागांची जी पाने आहेत ते वेलींची पाने गळून जातील आणि पर्यायाने अन्न निर्मितीचं काम कमी होईल। इतकंच नाही तर या सूक्ष्म घड निर्मितीचं जी प्रक्रिया असते ती थांबून जाईल आणि त्याचा परिणाम ऑक्टोबर छाटणीला अनेक ह्या वांज ज्याला आपण घडच नाही निघणार अशा होतील। तसं जर विचार केला तर हा पाऊस जर 20-25 वर्षाचा जरी इतिहास बघितला तरी इतका मोठ्या प्रमाणात पाऊस कधीच पडला नाही। सलग 5-7 दिवसापासून तो पाऊस पडतोय। कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचं काही कोटीचं नुकसान आहे। माझी विनंती आहे शासनाला की शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। केवळ शेतकरीच नाही तर अनेक कांदा व्यापारी सुद्धा हे त्यांच्या खळ्यावर असलेले कांदे हे पाण्यामध्ये तरंगताना दिसत आहे। इतकी भयानक अशी स्थिती या पावसामुळे निर्माण झाली आहे। महाराष्ट्र शासनाने नक्कीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज